प्रत्येक समालोचक त्यांच्याविषयी माहिती पोहोचवतच असतो, त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी नेहमी बोलतच असतो. परंतु एक कामगार म्हणून एक कामगार म्हणता येणार नाही, घरचा प्रमुख अधिकारी म्हणून, एक घरचा प्रमुख जबाबदार व्यक्ती म्हणून जेव्हा कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती असते, आपण एखाद्या ठिकाणी काम करतो, तेव्हा त्या भूमिकेमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये, त्या ट्रस्टमध्ये कुठेही काम करत असताना अनेक समस्या असतात. तर त्या कामगारांच्या समस्या अर्थातच ती कुटुंबाची समस्या होऊन बसते आणि ती समस्या सोडवण्याचं काम आपल्या युनियनच्या मार्फत कैलासदादा नेहमी करत असतात. ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. टाटा जे हॉस्पिटल आहे तिथेही त्या युनियनच्या मार्फत सातत्याने कामगारांच्या समस्या सोडवण्याचं ते काम करतात. खरोखरच तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि त्यांच्याच अखत्यारीत आणि त्यांच्या साथीला गुरुदादा म्हात्रे आणि संपूर्णपणे टीम यांच्या वतीने आयोजित पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीगचं आयोजन अंडर फ्लडलाईट अर्थातच डे नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते. वरद टॉवर रसायनी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान, समायरा स्पोर्ट्स, टेंबोडे, ओवळे, RMSK YCC मोरबी. भलं मोठं नाव आणि तेवढंच मोठं काम, कारण पहिल्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्येच 72 धावा या संघाने चेस केल्या. आणि मागच्या मॅचमध्ये वरद टॉवर रसायनीने धावसंख्येचा टॉवर उभारला होता. जो संदीप मुंडे सभाचा टॉवर आहे तसा 84 धावसंख्येचा टॉवर उभारला होता. आणि तो पाठला करत असताना आकाश तारेकरचा रॉयल कळबोली संघ मात्र पिछाडीवरती राहिला. पाहूया, बॅटल चांगलं रंगेल. 2 यंग टॅलेंटेड क्रिकेटर एकमेकांच्या समोर आहेत. ॲज अ कॅप्टन एका बाजूला मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे आणि दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगार संकेत पाटील. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. रजत मुंडे बद्दल आपण अनेक चर्चा केल्या, परंतु मोहोच्या सूर्या मस्करने सर्वांनाच प्रभावित केले, हे विसरून चालणार नाही. सूर्या मस्कर आणि त्याच्या साथीला रजत मुंडे. फिल्डिंगची सजावट, शॉर्ट थर्ड बॅन, त्याचबरोबर पॉइंटला एक डायरेक्ट क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑफला, 30 यार्ड सर्कलमध्ये, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट फाईन लेगला, 2 डीप मध्ये, असं क्षेत्ररक्षणाची सजावट, परंतु थोडे फेरबदल. फिल्डिंगच्या पोझिशन सारख्या आहेत, फक्त प्लेयर्स मध्ये इथे बदल करण्यात येत आहे. संकेत पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. समोर सूर्या मस्कर. वरद टॉवर रसायनी ची सलामी जोडी. पहिला चेंडू डॉट माफी असावी, पहिला चेंडू डेड बॉल इथे पंच घोषित करतायत. प्रेक्षकांची गर्दी, मागच्या 7-8 दिवसापासून थंडीचा तडाखा देखील प्रत्येकाला सोसावा लागतोय. रायगडचंच वातावरण आपण पाहिलं तर 17 डिग्री सेल्सिअस 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेलं. आणि या थंडीमध्ये क्रिकेटची गरमागरमी रायगड प्रीमियर लीग मध्ये. फर्स्ट बॉल संकेत, फुलटॉस बॉल, टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल काढला फाईन लेगला. सूर्या करतोय सुरुवात चौकाराने. नो बॉल +4, एकूण 5. पाहुण्यांचं आगमन रायगड प्रीमियर लीग 2024 मध्ये. तर याचबरोबर व्यासपीठावरती इथे आपण पाहतोय KPC इनामपुरी आणि खऱ्या अर्थाने इनामपुरीचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक आदरणीय गजानन शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जगन्नाथ शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आणि आमचे सन्माननीय पाहुणे कुणाला असं मी सांगितलं की रात्रीत सूर्य चमकतो, रात्रीत सूर्य चमकतो असं म्हटलं तर बऱ्याच जणांना मात्र असं म्हणतील की कदाचित समालोचक वेडा असावा. परंतु या खारघरच्या मैदानावरती रायगड प्रीमियर लीग मध्ये रात्रीत भल्या रात्रीत मात्र सूर्य चमकतोय. मोहोचा सूर्या मस्कर मात्र चमकतोय. जबरदस्त फटकेबाजी. फुल टॉस, पुन्हा एकदा बॉल टर्न केलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू काढलाय, घनगडत चाललाय तो फाईन लेगला. मिळतील धावा 4 की मात्र निश्चितच चौकार. 4 धावा. कमालीची फलंदाजी. 4-6-4. सूर्या ऑन फायर. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. अगदी फेटे बांधून रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहुण्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर मी विनंती करेन नक्कीच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, कारण आम्ही खरोखरच ज्यांचा प्रत्येक दिवशी उल्लेख आवर्जून करतोय, कारण या स्पर्धेसाठी त्यांची देखील खूप मेहनत कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांना देखील चांगलं सहकार्य त्यांचा लाभलेला आहे. असे आमचे
एक आदर्श व्यक्तिमत्व माजी ग्रामपंचायत सरपंच आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर कलंपोली इथे आलेले आहेत। तर मी विजय शेठ खानावकर यांना विनंती करेन की साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि त्याचबरोबर आमचे धनेश शेठ हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं। धावसंख्या 15 संकेत पाटीलने इथे दिलं रिप्लाय, प्रत्युत्तर दिले सूर्या मस्करला। सूर्याचं आक्रमण तो सूर्य अस्ताला गेलाय, तुमचाही अस्त करतोय मी हे सांगत असताना मात्र संकेत पाटील फलंदाज बाद। यंग टॅलेंटेड कॅप्टन एकमेकांच्या समोर आहेत, त्याचबरोबर दोन्ही संघांमध्ये अतिशय निपुण खेळाडूंचा भरणा आहे। सूर्या मस्करनं दमदार सुरुवात केली, पहिल्याच 3 चेंडू म्हणजे व्हॅलिड बॉल नव्हते ते 2 चेंडूंमध्ये तब्बल त्याने 15 धावा कुठल्या होत्या। तिसरा लीगल बॉल त्यावरती संकेत पाटीलनं त्रिफळाचीत केलं सूर्या मस्करला, म्हणजे पहिल्याच धावापासून पहिल्याच चेंडूमधून कुरघोड्यांना इथे सुरुवात झालेली आहे। छोटी छोटी युद्ध इथे मात्र लागलेले आहेत आणि या युद्धामध्ये आपल्या संघाकडून उतरलाय तो मयूर पाटील। फुलटॉस बॉल आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉल उडवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फाईन लेगला, मिळतील धावा 4 चौकार। गर्दी व्हायला वेळ लागत नाही आणि कैलास दादा मात्र त्यातीलच एक व्यक्तिमत्व आहेत। रजत वर्सेस संकेत, संकेत वर्सेस रजत, 20 धावा धाव फलकावर। पुढे टाकला होता चेंडू, ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, इथे पाहूया डायरेक्ट हिट झाला असता चान्स बनला असता मयूर पाटील साठी, परंतु रजतने थांबवलाय। रजतला ठाऊक आहे रनआउटची विकेट आपल्याला द्यायची नाहीये, भरधाव धावा आपण या ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय, विकेट गेली सूर्या मस्करची, ती महत्वाची होती, संकेत पाटीलने ती घेतली आणि धावसंख्या ती 20। सर्वच काही बदललंय, म्हणजे पहिल्यांदा जे टिपिकल फटके असायचे म्हणजे पारंपरिक फटकेबाजी, पारंपरिक क्षेत्ररक्षण, अशा गोष्टींबद्दल नेहमी चर्चा व्हायची, तसं पारंपरिक संगीत देखील होतं, परंतु आता नवीन संगीत आलेलं आहे, नवीन गाण्यांची रचना आलेली आहे। मग 2-3 शब्दांची अशी जुळवाजुळव होते की आपल्याला देखील प्रश्न पडून जातो की याचं देखील गाणं तयार झालंय। त्यातीलच एक गाणं डीजे सूरजने ऐकवलं
डीजे सँडी तुमचे मनापासून आभार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. संकेत पाटील कॅप्टनच्याच विरोधात इथे आक्रमण केले. धावसंख्या झाली ती 20. 1 बाद 20. मयूर गोलंदाजीसाठी दाखल होतोय. तो मात्र जयेश खैरकर महारचा गोलंदाज. कव्हर्सला उडवलाय बॉल. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेषा पार. छोटा पॅकेट बडा धमाका. मयूर पाटील खेचतोय चौकार. खतरनाक संगीत हे ऐकायलाच मिळेल जेव्हा डीजे सँडी तुमच्या समवेत असेल. धावसंख्या 24. चांगली बॅटिंग. कव्हरच्या वरतून हा चौकार मात्र केसला तो मयूर पाटीलने. धीम्या गतीचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला नक्कीच आवडेल हा चेंडू. ज्या पद्धतीने जयेश खैरकरने डिलिव्हर केलाय. जयेश खैरकर लॉंग रनअप आहे. बॉडी लँग्वेज पाय या गोलंदाजाची. रिदमिक ऍक्शन आहे. टप्पा पडला त्यानंतर बॉल कट झाला. लेग कटर. जबरदस्त गोलंदाजी. असे चेंडू मारणं अंडर फ्लडलाईट कठीण काम आहे. गोलंदाजीतली व्यावसायिकता आता दाखवत असताना जयेश खैरकर. धावसंख्या 24. 24. स्विच हिट इथे खेळलाय. मयूर पाटील या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नक्कीच आहे. चौकार. 4 धावा. अत्यंत चिवट खेळाडू आहे मयूर पाटील. चिकटून राहिला की दावा करतो असं म्हणतात. त्या चिवट खेळाडूने मस्तपैकी उत्तर दिलं ते जयेश खैरकरला. चौकार. 4 धावा. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला. सिंगल रन. सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट. शहाणपणाचं क्रिकेट. चौकार आले 2. डॉट बॉल घालून चालणार नाहीत. जर का निर्धाव चेंडू आले तर पुन्हा एकदा रन रेट खाली जाईल. स्ट्रायकिंग एंडला आणला तो मात्र रजत मुंडेला. धावसंख्या 29. 29. 5 जयेश खैरकरच्या विरोधात आतापर्यंत धावा आल्या त्या 9. संकेत पाटीलच्या विरोधात धावा आल्या त्या मात्र 20. प्रेक्षकांची गर्दी यात संपूर्ण क्रीडांगणभर. व्यासपीठावरती देखील पाहुणे उपस्थित आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. 29-24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील अनेक जण जोडले गेलेली आहेत. पहिल्याच रात्रीपासून दिवस रात्रीच्या खेळापासून ठाणे रायगड या मॅच पासून त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 2,86,548 आतापर्यंत सबस्क्रायबर झाले 24 लाईव्ह इव्हेंटचे. मला असं वाटतंय रायगड प्रीमियर लीग समाप्त होईपर्यंत हा आकडा 3.5 लाखांपर्यंत जरूर जाईल. 29 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ड्राईव्ह केले बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेने आणि तिथे झाले चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. अगदी संयमानं तुम्ही धावांची जमवाजमव करू शकता हे दाखवून देत असताना मयूर पाटील, रजत मुंडे प्रत्येक वेळी रिक्स घ्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. कार्पेटच्या साह्याने केलेली फटकेबाजी देखील आपल्याला धावा करून देऊ शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही या जोडीकडून पाहताय. शॉर्ट पिच बॉल. मला असं वाटतं इथे शॉर्ट सिलेक्शन. अपील जोरदार, परंतु इथे पंच नाबाद घोषित करत असताना 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलकावरती धाव आहेत त्या मात्र 1 बाद 33. 33. तर व्यासपीठावरती आपण इथे आमचे सन्माननीय गजानन शेठ पाटील इनानपुरी हे देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे जगन्नाथ शेठ म्हात्रे, तसेच सन्माननीय आमचे पांडुरंग दादा मुंडे रसायनी हे उपस्थित आहेत. तसेच सोमाटणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुशांत पाटील साहेब उपस्थित आहेत. तसेच नितीन तांडेल, किडुकपाड्याचे आमचे लेजंड क्रिकेटर उमेश भुईर हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे विजय शेठ खानावकर विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती आणि सन्माननीय संदीप खलाडे हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत असेल. नक्की स्क्रीनवरती आपण सर्व मान्यवरांना पाहू शकता, जिथे सर्व मान्यवर मंडळी या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत. समित
हे थंडीचा मोसम चालू आहे, अर्थातच हिवाळा, आणि या हिवाळ्यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे हंगामाच्या सुरुवातीलाच हे भलं मोठं रायगड प्रीमियर लीगचं दमदार असं आयोजन आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्णपणे टीम एक संघ होऊन त्यांना साथ देखील मिळते. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी नक्कीच नक्कीच चांगला सहकार्य. हा एक ग्रुप म्हटलं तर महाराष्ट्रातील नावाजलेला ग्रुप आहे. तर तिथे मात्र आमचे पेठचे बॉबी कोहली हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 33 धावसंख्या धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संकेत पाटील सज्ज झालाय. संकेतला कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सरस सेनापती कॅप्टनच्याच विरोधात मात्र 20 धावा कुठल्या. त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान होतं सूर्य मस्करचं. त्याने सुरुवातच केली, म्हणजे ऐन रात्री सूर्य चमकला. त्याने जरूर आपल्या टीमसाठी एक फ्लाइंग स्टार्ट मात्र दिला. त्याच जोरावरती सध्या धावा आहेत त्या 33. बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. फाईन लेगला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव इथे जोडली जाते. 6 षटकांचे सामने तुम्ही पाहतायत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 4 व्हीलर कार अगदी स्टेजच्या समोर मला असं वाटतं जितूबाई रावलानी यांनी पुरस्कृत केलेली ही कार. आणि अजून एक बाईक आलेली आहे बघा. 4 बाईक झाल्यात आता. अजय भोईर घेऊन आलाय. आमचे अजय पवार वावनचे हे तिकडे आलेले आहेत. हा बघा, आमचे रुपेश ठोंबरे उर्फ बिंदास शेठ यांचे बंधू इथे समाधान ठोंबरे इथे आलेले आहेत. तर समाधान ठोंबरे यांचं स्वागत आहे. आणि ते स्वतः बाईक इथे घेऊन आलेले आहेत बघा. कारण या स्पर्धेमध्ये एक जीवाला प्रेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. तर समाधान ठोंबरे तुमचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 35 धावा, 3रं षटक. ऑन स्ट्राइक रजत. फुल टॉस बॉल कार्पेटच्या साह्याने गॅप मध्ये. व्हॉट अ डिलिशियस मार्वलस एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग बाय रजत मुंडे. कव्हर ड्राईव्ह, बाउंड्री. इट्स अ 4. खेचलाय रजत मुंडेने. अफलातून दर्जेदार, म्हणजे शब्द देखील कमी आहेत अशा फटक्यांसाठी. एक लाजवाब कव्हर ड्राईव्ह त्याने इथे पेश केला. कम्मालीची फटकेबाजी चालू आहे रजत कडून. समोर खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला महत्वाची विकेट. विनोद भगत ने घेतलाय ते झेल आणि रजत मुंडे माघारी परतलाय. वरती लगेचच बोलवले कॅप्टनने की महत्वाचा गडी, अर्थातच महत्वाची विकेट आपण इथे प्राप्त केलेली आहे. महत्वाचा अडसर आपण बाजूला सारलेला आहे. आता आपल्याला मॅच मध्ये कमबॅक करायचे. स्वतः सरस सेनापती विनोद भगतने तिथे झेल घेतला. त्याला ठाऊक होतं हा महत्वाचा झेल आहे, कारण या अगोदरच्या चेंडूवरती जो कव्हर ड्राईव्ह पेश केला होता रजत मुंडेने, त्याचा क्लास, त्याचा दर्जा फलंदाजीतला त्याने दाखवला. परंतु ओव्हर पिच बॉल वरती त्याला मोह आवरता आला नाही, एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला. त्या कारणास्तव लॉंग ऑनला झेल देऊन बसला तो रजत मुंडे. नवीन बॅटर मैदानावरती ओमकार पाटील. मागच्या सामन्यामध्ये जरूर हायलाइट करण्यासारखी गोष्ट असेल की रजत मुंडेने शेवटी 4 षटकार मारले, परंतु हे विसरून चालणार नाही. ओमकार पाटील आला, त्याने 2 षटकार मारले. म्हणजे खरी आग लावण्याचं काम ओमकारने केलं. त्यानंतर भडका रजत मुंडेने उडवला. तोच ओमकार मैदानावरती दाखल झाला आणि त्याने जी 2 षटकं टाकली पहिली, त्यामध्ये अजिबातच धावा दिल्या नाहीत. चांगली गोलंदाजी संकेत कडून. हे कमबॅक आहे, हे कमबॅक आहे. हे एका व्यावसायिक खेळाडूचं आता उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. पंच रेफर करतायत व्हाईट बॉल साठी. यस,
इट्स अ बॅटर कॉल. बॅटरकडून हा रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉलसाठी. वरट टॉवर रसायनी, त्याचबरोबर रॉयल कळंबोली, जयनमान, समायरा स्पोर्ट्स टेमोडे, ओवळे, RMSK YCC मुरबी, सानमॅन गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान, उल्वे नोड, बामणडोंगरी हे 4 संघ खेळत आहेत. चारही संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित असतील. तर प्रत्येकाला विनंती आहे की आपण मंचावरती यावं आणि या रायगड प्रीमियर लीग 2024चा आपण आनंद घ्यावा. स्वतः संदीपजी मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर रिव्ह्यू इथे मात्र गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, हे लक्षात असू द्या. ओमकार पाटीलने हा रिव्ह्यू घेतला होता. डाऊट होता त्याला की कदाचित माझ्या रीचच्या बाहेर आणि इट्स व्हाईट बॉल असावा, परंतु चांगला निर्णय पंचांकडून. संकेत समोर ओमकार, यॉर्कर बॉल मागे स्लिपला उभा क्षेत्ररक्षक. पहा या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 6-6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये जिथे चेंडू सीमारेषा बाहेरच जातो तिथे स्लिप लावल्या. किती कॉन्फिडन्स असेल. आणि या अगोदरच्या षटकामध्ये त्याने 20 धावा दिल्यात, हे देखील विसरून चालणार नाही. असं असताना देखील जे फेवरेबल कंडिशन्स नाहीयेत, अनफेवरेबल कंडिशन्स असताना देखील संकेत पाटीलने स्वतःसाठी स्लिप तिथे ठेवलेले. याचा अर्थ कॉन्फिडन्सने, आत्मविश्वासाने स्वतः कर्णधार पुढे आलाय आणि लीड करतो आपल्या टीमला. धावसंख्या 39, 39. हॅलो. आणि नक्कीच आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सर्वांच्या परिचयाचे व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग आय ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य, कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांना एक चांगलं सहकार्य, योगदान देणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आदरणीय विजय शेठ खानावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याबद्दल विजय शेठ खानावकर यांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर संदीप खलाडे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओव्हर, धावसंख्या 40. धावसंख्या कमालीचं षटक राहिलं संकेत पाटीलचं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या संकेत पाटीलने आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये संकेत पाटीलने रजत मुंडेची विकेट घेतली आणि धावा दिल्या त्या मात्र 7. संदीप सर, अनेक खेळाडूंची आपण नावं घेतो रायगडमधून, त्यांनी एका वेगळ्या उंचीवरती रायगडच्या क्रिकेटला नेलं, परंतु या सर्व खेळाडूंना एकत्रित आणत रायगडच्या क्रिकेटची उंची वाढवण्याचं काम कोणी केलं असेल रॉयल कळंबोलीच्या माध्यमातून, ते अर्थातच विजय शेठ खानावकर. हे विसरून चालणार नाही. आणि विजय शेठ यांची उपस्थिती आज आपल्याला मंचावरती लाभते. अत्यंत क्रिकेट वेड हे व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेटवरती ते प्रेम करत असतात, खेळाडूंवरती देखील प्रेम करत असतात. कित्येक खेळाडूंना त्यांच्या अगदी संकट काळात त्यांनी वैयक्तिकरित्या देखील मदत केलेली आहे. असे कित्येक खेळाडूंना आपण पाहिलेलं देखील आहे, असे अनेक अनुभव आपण ऐकलेले देखील आहेत. असे व्यक्तिमत्व अगदी विजय शेठ खानावकर साहेब यांचं आगमन या मंचावरती झालंय. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 40 धावसंख्या धावफलकावरती आहे. या आपण जाऊया DJ सूरजकडे. ते नक्कीच घेणार आहोत. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय खऱ्या अर्थाने रुपेश ठोंबरे नक्कीच इथे या काही दिवसांमध्ये उपस्थित राहतील, परंतु आज त्यांचे बंधू इथे आलेले आहेत. रुपेश म्हटलं तर आमदार महेंद्र दलबी साहेबांचे कट्टर समर्थक आहेत. आज मात्र काही कारणास्तव ते इथे येऊ शकले नाही, परंतु त्यांचे बंधू यांच्याकडून आम्हाला बाईक रुपेश यांच्याकडून मिळालेली आहे. तर मी विनंती करेन समाधान ठोंबरे यांना की यावं, आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. समाधान शेठ ठोंबरे, रुपेश शेठ ठोंबरे यांचे बंधू आहेत. कारण या रायगडामध्ये जर समीर विचार केला तर एका वर्षाला किमान 45 ते 50 बाईक अशा सहज त्यांच्याकडून दिल्या जातात. एवढे उदार मनाचे व्यक्तिमत्व म्हणून रुपेश ठोंबरे उर्फ बिंदास शेठ यांना हा समाज ओळखतोय. खरोखरच मतलब दातृत्व देण्याची कला त्यांच्यामध्ये आपण नेहमीच पाहिलेली आहे. तन्मय खुटारकर यांना देखील विनंती असेल, तन्मय या, आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एक सन्मान आपण घेतोय, बाकी सन्मान नक्कीच या ओव्हर नंतर घेऊया.
धन्यवाद. बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. समीर सचिन मोरे मागच्या मॅचचा हिरो बिट्टू. टिपिकल मयूर पाटील स्ट्रोक. फाईन लेगच्या दिशेने मिळतील धावा 4 चौकार. सचिन मोरे चौथ्या षटकात मयूर पाटील ने नुकताच चौकार खेचलाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. पुन्हा तोच प्रयत्न होता. धीम्या गतीचा चेंडू लेग ब्रेक इथे टाकलाय मयूर पाटीलच्या विरोधात. रजत मुंडे बाद झाल्यानंतर ओमकार पाटील आणि मयूर पाटीलला डाव सावरावा लागेल. अगदी कानात जवळून हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी सचिन कडून. लेग कटर, त्याचबरोबर ऑफ कटरचा भरणा असलेला गोलंदाज. ओव्हर पिच बॉल कव्हर मधून काढलाय. चांगली चपराक इथे खेचली. गॅप शोधता आली नाही ती मयूरला. 2 धावा निश्चितच मिळतील. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 46 वरती. धावसंख्या चांगली आहे, परंतु रजत मुंडे बाद झालाय. उर्वरित फलंदाजांना आता काम करावं लागेल. जे ओमकारने मागच्या मॅच मध्ये केलं होतं, उर्वरित फलंदाजांनी शेवटी येऊन केलं होतं, ते काम आता निश्चितच करावं लागेल ओमकार आणि त्याचबरोबर मयूरला. 11 चेंडू 21 धावांवरती कळतोय तो मयूर पाटील. फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या फटक्यामध्ये. लॉंगॉनचा फिल्डर धावत येतोय. फक्त एकच धाव. एकेरी धाव. सिंगल डबल सध्या चालू आहेत. जसं सुरुवातीला सगळे कॅप्टन देखील म्हटले की पहिल्या 2 मॅच मध्ये स्कोर होत आहेत. अंडर फ्लडलाईट मोठी धावसंख्या होत नाहीये. कदाचित हा सामना त्याच बाजूने झुकतोय की काय. सुरुवात चांगली झाली, परंतु आता 4थं षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 वर. 47. सचिन मोरे नेरेचा हा गोलंदाज मागच्या मॅच मध्ये 1 धाव देत विकेट हॅट्रिक त्याने संपादित केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला होता. आता या षटकामध्ये देखील त्याने धावा दिल्या त्या 7. वेगवान चेंडू समोर खेचलाय. ओमकार पाटील आहे, त्याच्या ताकदीचा एक वेगळाच बोलबाला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड ओमकारचा षटकार. लिंकच्या बाहेर त्या पडद्यावरून उठायचं आहे तुम्हाला. तुम्हीच ती स्क्रीन समोर. पडद्यावरती नका बसू भाई. रेड सेट. हा तुम्हीच 2 जण बघा. रेड सेटर शर्ट वाले. हा संकेत पाटीलच्या विरोधात ओमकार पाटीलला सूर गवसला नाही फलंदाजीतला, परंतु वेगवान गोलंदाज समोर आल्यानंतर सचिन मोरेची षटक चांगलं चालू होतं. शेवटच्या चेंडूवरती ओमकार पाटीलनं मात्र आक्रमण केलं आणि शेवटच्या चेंडूवरती षटकाराला एकूण धावसंख्या मिळाली ती सचिन मोरेच्या षटकामध्ये 13 टोटल झाले ते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53. 53 लॉस ऑफ 2 विकेट. मयूर पाटील 12 चेंडू 22 आणि त्याचबरोबर ओमकार पाटील 4 चेंडू 6. चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो विनोद भगत. कोंबड भोजेचा गोलंदाज. गेल्या मॅच मध्ये यांनी गोलंदाजी केली नव्हती. या मॅच मध्ये विनोद भगतच्या हातामध्ये षटक मात्र दिलंय ते संकेत पाटीलनं. पाहूया आता उर्वरित 2 षटकांमध्ये ही जोडी मयूर आणि ओमकारची जोडी कितपत धावसंख्या उभारते. फटका फसलाय. विकेट कीपर धावतोय, जज करतोय. मयूरला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मयूर पाटीलचा. टॉपेज घेतली मागे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू गेला. चांगला झेल मात्र तिथे घेतला विकेट किपरने. चला एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा. अंडर फ्लडलाइट्स खेळण्याची एक वेगळीच मजा असते, परंतु तेवढी कठीणाई सुद्धा असते. नेक्स्ट मॅच कॅप्टनला आम्ही इथे आमंत्रित करतोय. रॉयल कळंबोली संघाचे पुरस्कर्ते विजय शेठ खाणावकर साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेतच.
कॅप्टन आकाश तारेकर आणि त्याचबरोबर सानवे अँड गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान ओलवेनोड बामण डोंगरे प्रसाद गरत या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. विनर वर्सेस विनर हा आजच्या दिवस रात्रीतील तिसरा सामना चालू आहे. या अगोदर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. यामधील विजेता संघ डायरेक्ट टॉप 16 मध्ये जाईल. हारणारा संघाला शेवटचा सामना खेळण्याची संधी असेल आणि त्यानंतरची मॅच लुजर वर्सेस लुजर आहे, नॉकआउट मॅच असेल ती. 53 धावा धावफलकावर. ताकद झोकली होती फटक्यावर. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच धाव. कुणाल ऋषिकेश माळी मैदानात दाखल झालाय. सावळेचा हा विस्फोटक फलंदाज. 54. विनोद भगत पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर मात्र सिंगल. कॅप्टन संकेतला हेच हवंय. जास्ती धावा देऊन चालणार नाही. मगाशी 72 धावांचा 4 ओव्हरमध्ये पाठलाग केलाय, परंतु तो लख प्रकाशामध्ये. आता आपण अंडर फ्लडलाईट खेळतोय, या रोषणाईमध्ये खेळतोय, विद्युत रोषणाईमध्ये खेळतोय. फुल टॉस बॉल. वेग ओमकार पाटीलच्या समोर वापरून काहीच फायदा नाहीये. वेगाचा चोख प्रत्युत्तर देणारा फलंदाज ओमकार मैदानावरती बरसतोय, ठोकतोय. आणखी एक षटकार. 6 धावा. संदीप पाटील सरांचं देखील विशेष कौतुक की करडी नजर आहे सर्वांवरती आणि ते प्रत्येक अगदी मला असं वाटतं डगआउट मध्येच बसलेला खेळाडूंच्या तिथेच त्याने झेल घेतलाय. ओमकार करतोय कमालीची. 5 चेंडू 12 वरती. अगोदर संकेतच्या विरोधात फिरकीच्या विरोधात थोडा अडकला होता, परंतु आता त्याची गाडी सुसाट वेगाने धावायला सुरुवात झाली. वरट टॉवर रसायनी पोहोचलाय तो 60 वरती. 60 वरती 3. आणखी एक वेगवान चेंडू. व्यवस्थित टाइम करू शकला नाही. लॉंग ऑफला हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव घ्यायची आहे आणि तिथे विकेट, कदाचित विकेट. पंच सांगतायत इट्स रेफर टू थर्ड अंपायर. पाहूया काय घडतंय. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. शिसे घ्यायला संतोष पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या ऐवा कॅच घेणाऱ्या क्रिकेट प्रेमीला आपण हे टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. गणेश आहे, चांबारलीचा आहे. म्हणजे त्याला आनंद वाटला असेल कॅच घेताना देखील, कारण त्यांच्याकडूनच तो षटकार गेलाय. 37-13 आई ग्रुप याचा सिम्बॉल असलेला हे टी शर्ट आठवणीत राहिला नेहमी. टी शर्ट वर पाचची खाऊन. धावसंख्या 60. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया पंच आपल्यापर्यंत काय निर्णय पोहोचवतायत. थंडी वाढायला आता इथे सुरुवात झाली, जाणवते आता सर्वांना. तर इथे मात्र काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राजेश टेंबे कलंबोली, प्रीतम पाटील नावडे आणि निलेश भुईर खिडूकपाडा या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती देखील आहे. तिसरे पंच क्रीडांगण सोडू नये. खेळाडूंना विनंती आहे की आपण क्रीडांगण सोडू नये. तिसरे पंच जे माहिती पोहोचवतायत, तिसरे पंच जे माहिती पोहोचवतील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मला असं वाटतं खेळाडूने आपापल्या जागेवरती थांबा. पंच तिथे पोहोचतायत आणि त्यांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आहे.
तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र इथे पोहोचलेला आहे की यस रमेश म्हात्रे सर येत आहेत. येस, इट्स अ बॅटर आउट. त्याचं विश्लेषण, कारण जी पूर्ण दोन्ही तिन्ही अँगल मध्ये नंतर पाहिलं पंचांनी की एक बेल स्टंप वरती होती, त्या कारणास्तव इट्स जो रनआउट आहे तो व्हॅलिड आहे. आय थिंक काही प्रॉब्लेम नसावा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते की जेव्हा फेक झाली त्यावेळी गोलंदाजाचा अर्थातच विनोदचा पाय तिथे लागला स्टंपला, एक बेल्स पडली आणि दुसरी बेल स्टंप वरतीच होती, तर इट्स व्हॅलिड रनआउट. तर फलंदाज बाद आहे. आणि एक विनंती आहे सर्व खेळाडूंना की क्रीडांगण कोणत्याही खेळाडूंनी सोडू नये. आणि त्यानंतर ही सूचना देखील आहे की क्रीडांगण कोणत्याही क्रीडांगण खेळाडूंनी सोडू नये. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, पंच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. ही आयोजकांकडून सूचना खेळाडूंना देण्यात येत आहे, त्याचबरोबर कॅप्टनला देखील देण्यात येत आहे. 61 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय शुभम नाईक. चौथं षटक मार्गस्थ. विनोद भगत चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला फटका खेचत असताना फिल्डर आहे. थंडी वाढायला सुरुवात झाली. आता बॉल ट्रॅव्हल होताना अनेक समस्यांना संकटांना सामोरं जावंच लागेल. फलंदाज बाद. वरद टॉवर रसायनीच्या अगदी या स्कोअर कार्डचा आपण ग्राफ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये संकेत पाटीलच्या विरोधात धावा आल्या 20. त्यानंतर जयेश खेरकरच्या विरोधात देखील आक्रमण झालं, धावा आल्या 13. परंतु पुन्हा एकदा कर्णधार आला मैदानावरती. कर्णधार नुसता आला नाही, त्याने आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. त्याने रजत मुंडेची विकेट घेतली, सरसेनापतीला गारद केलं. फक्त धावा दिल्या त्या 7. सचिन मोरेने देखील चांगलं षटक टाकलं. शेवटचा चेंडू त्याच्या हातातून निसटला, तिथे षटकार आला. 13 धावा आल्या. परंतु विनोद भगत काय गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. त्याच्या विरोधात आतापर्यंत धावा आलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त 8. 5वा अर्थातच या ओव्हर मधील शेवटचा चेंडू शिल्लक. अनिकेत मुंडे स्ट्राईकला. कव्हर्सला मारण्याच्या नादात टॉपेज घेतले. स्वतः विनोद इथे धावतोय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कदाचित तिसरी. कॅज्युअल अप्रोच, परंतु 2च धावा. पंचांकडे अपील आणि ते तिसरी धाव देखील कंप्लीट. चौथीचा प्रयत्न आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 धावा गावून काढल्यात. अनिकेत मुंडे आणि त्याच्या साथीला असलेला शुभम नाईकने. हे घडतं क्रिकेटच्या मैदानात. रायगड प्रीमियर लीग काय 4 धावा धावून काढल्या. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव फलक आहे आतापर्यंत 65. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 65 धावसंख्या धावफलकावरती आहे. वरद टॉवर रसायनी विरोधात जे हनुमान समायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे RMSK YCC मुरबी या 2 संघादरम्यान लढत चालू आहे. वरद टॉवर रसायनी 65 वरती 5 सध्या खेळते. टीम मीटिंग चालू आहे. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे संकेत पाटीलला की लगेचच आपण आपली फिल्डिंग पोझिशन सेटअप करून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. यानंतर लढत असेल रॉयल कळंबोली. आकाश तारेकर या टीमला लीड करतोय आणि त्याच्या विरोधात आहे प्रसाद गरत, सानवियान गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान उलवेनोड बामणडोंगरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की हे षटक समाप्त झाल्यानंतर लगेचच टॉस करण्यात येईल. स्वतः विजय शेठ खाणावकर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. संदीप शेठ मुंडे साहेब उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर उपस्थित झाले. स्पर्धेचे प्रणेते कैलास शेठ म्हात्रे, त्याचबरोबरीने गुरुदादा म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉवरच्या वरती चेंडू गेला. क्षेत्ररक्षक लांबलचक धावत येत आहे. 4 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू विसावलाय. झेल पर्यंत कोणीच पोहोचू शकला नाही. 2 धावा इथे चोरल्यात शुभम नाईकने. शुभम नाईकने बंटीचा झेल सोडला होता मागच्या मॅच मध्ये. त्या बंटीने केवढं टेन्शन दिलं होतं.
आकाश तारेकर, मला असं वाटलं की पुन्हा एकदा क्रायसिस मॅन बनतोय की काय, परंतु शेवटी यश मिळालं वरद टॉवर रसायनीला. सचिन मोरे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, कव्हरच्या वरतून व्हॉट अ शॉट, क्लासिकल, ट्रेमेंडस पॉवर बाय शुभम नाईक, षटकार, चौकार. मला असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट विसावतोय की काय, परंतु या चेंडूवरती आला तो मात्र चौकार. 4 धावा. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना वरद टॉवर रसायनी धावसंख्येचे टॉवर उभारण्याचं काम सातत्यानं हा संघ मात्र करतोय. 71 धावा. धीम्या गतीचा चेंडू, सचिन मोरे हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. लेग कटरचा इथे वापर मात्र केला. अनिकेत मुंडेच्या विरोधात निर्धाव चेंडूची सांगता, शुभम नाईकच्या विरोधात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 5 विकेट गेल्यात. धीम्या गतीचा बॉल, खडे खडे पूल केलाय, पॉवर जनरेट केले, बॉल पाठवलाय तो मात्र मिड विकेट सीमारेषा पार. मोपडावाडीचा शुभम नाईक ठोकतोय ते एक षटकार. बाय शुभम नाईक. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 77 वरती. सचिन मोरे किफायतशीर ठरत होता, परंतु त्याच सचिन मोरे वरती आता आक्रमण चढायला, हल्ले चढवायला सुरुवात केले ती शुभम नाईकने. ब्लॉक होल, परंतु इथे पंच सांगतायत की नाबाद घोषित आहे. फेक तर झालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे पंच सांगतायत की अशी रन व्हॅलिड नाहीये, फक्त एकच धाव असेल. स्ट्रायकिंग एंडला असेल तो अनिकेत मुंडे. 448 ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू कदाचित ऑफस्टम्पच्याही बाहेर असावा, इम्पॅक्ट त्या कारणास्तव इथे नाबाद घोषित केलं. या रायगड प्रीमियर लीग मध्ये एकूण 448 खेळाडू मात्र खेळत आहेत. या चर्चेकडे आपण नक्कीच येऊ. 78 धावा. लेग कटरचा इथे वापर केला अनिकेतच्या विरोधात. शेवटचा चेंडू इथे टाकलाय निर्धाव. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 78. मागच्या मॅच मध्ये 72चा पाठलाग 4 ओव्हर मध्ये केला होता संकेत पाटीलच्या टीमने. मागच्या मॅच मध्ये वरद टॉवर रसायनीने 84 केला होता. या मधली धावसंख्या परफेक्ट झालेली 78. पाहूया 79 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने जे अनुमान समायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे RMSK YCC मुरबी हा संघ करेल वरद टॉवर रसायनीच्या विरोधात. परंतु कांचनजी पालकर यांच्या ऑब्झर्वेशनची कमाल आहे संदीप सर. ते सांगतायत की या स्पर्धेमध्ये 448 खेळाडू खेळतायत, त्यामध्ये कमीत कमीत 108 ते 110 खेळाडूंची विराट कोहली स्टाईल हेअरस्टाईल आहे. त्यामधील उत्तम उदाहरण म्हणजे चॅम्बो 24 लाईव्ह इव्हेंट्सचा. या आपण जाऊया. संकेत पाटील 2 षटकं, 13.50च्या सरासरीने 27. काही पाहुण्यांचे आपल्याला सत्कार करायचे. 79चं टार्गेट. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. मच्छिंद्र पाटील जोडले जातील. तत्पूर्वी आपण जाऊया संदीप सरांकडे. यस, धन्यवाद. तर मी दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करेन, सानव्यान गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोट बामण डोंगरे आणि त्यांच्या अगेन्स्ट रॉयल कलंबोरी लुझर असा यानंतरचा सामना असेल. तत्पूर्वी मी काही पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे वळतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे इनानपुरी गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक आदरणीय गजानन शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण यावं, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय गजानन शेठ पाटील. KPC इनानपुरी म्हटलं तर खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. अंगद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तो संघ आपण नेहमीच पाहतो आणि KPC इनानपुरी हा संघ देखील इथे सुपर 16 मध्ये पोहोचलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्या संघाचे पुरस्कर्ते आणि KPC ट्रॉफीचे यशस्वी आयोजक. एक मोठी स्पर्धा आपण इनानपुरी मध्ये नेहमीच पाहत असतो. त्या स्पर्धेचे शिल्पकार गजानन शेठ पाटील यांचा सन्मान. त्याचबरोबर आमचे इनानपुरीचे आदर्श व्यक्तिमत्व जगन्नाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करेन
की यावं आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर रसायनीचे सन्माननीय पांडुरंग मुंडे हे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन की यावं आपण. पांडुरंग मुंडे. तर मी विनंती करेन या व्यासपीठावरती विशेष सन्मान आदरणीय खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे आणि या स्पर्धेसाठी चांगले योगदान नेहमीच राहिलेलं आहे. आदरणीय माजी नगरसेवक, माजी सरपंच आदरणीय विजय शेठ खानावकर यांना मी विनंती करेन की विजय शेठ यावं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, टेनिस क्रिकेटमध्ये पॅकर्स म्हणून खूप मोठं नाव आहे आणि रॉयल कलंबोली एक ब्रँड आहे, जो ब्रँड आपण नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहत असतो. त्याचे शिल्पकार आदरणीय विजय शेठ खानावकर कलंबोली यांचा इथे सन्मान केला जातोय. गुरु सिंग नेतृत्व आपण नेहमीच पाहिलेलं आहे. ते सन्माननीय विजय शेठ खानावकर यांचा हा सन्मान आपण इथे पाहतोय. तसेच आमचे उमेश भोईर खिडूकपाडा, संदीप खलाडे यांना विनंती असेल की संदीप या आपण. संदीप शेठ आपलं देखील स्वागत आहे. प्रदीप स्पोर्ट आणि टॉस साठी देखील यायचं आहे. प्रसाद घरत आणि आकाश तारेकर, तसेच राजेंद्र गायकवाड यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. आपला देखील सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. तसेच आमचे माजी ग्रामपंचायत सरपंच सोमटणे सुशांत पाटील यांना देखील विनंती करेन की आपण या. तसेच राजेंद्र गायकवाड यांचा सन्मानित होतोय. सुशांत दादा या आपण. मी गजानन शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. तर मी गजानन शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. प्रसाद घरत आणि आकाश तारेकर इथे आलेले आहेत. एक बिग फाईट या दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद फक्त निर्णय फील्डिंग आहे. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मॅच इथे सुरू आहे तर नक्कीच वळणार आहोत. तत्पूर्वी संतोष डुकरे आणि जितू गाथाडे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर बोलूया आपण मॅच कडे. तत्पूर्वी बॉबी कोहली यांचा सन्मान इथे केला जाईल आणि वळणार आहोत कॉमेडी बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. बॉबी कोहली यांचा सन्मान. थँक्यू
थँक्यू संदीप सर, थँक्यू समीर सोमरे सर. या पनवेली सामन्याकडे आपण पाहतोय उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर लीग. वर्ष पाचव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय. मागच्या सामन्यामध्ये बारक्याने पहिला फटका लगावला होता, स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. मात्र आता चौकार लावला, नंतर मात्र बाद झाला. अजयने खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय मैदानावरती. ज्या संघानं मगाशी 72 धाब्या फक्त अवघ्या 4 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या, त्या आता मात्र 79 6 षटकामध्ये करायचं. ओमकारनं मागच्या सामन्यामध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या, त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लागलाय. हे चित्र आपण पाहतोय. लवली डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी, सुपर ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. किती वेग आहे बघा, किती ॲक्युरेसी आहे, किती परफेक्शन आहे, किती चांगलं डायरेक्शन आहे आणि किती स्वतःवरती कंट्रोल आहे. म्हणून तर हा गोलंदाज सर्वात महागडा म्हणजे 16,000 रुपयाला याचा लिलाव झाला होता. तोच ओमकार. किती ताकद आहे त्याच्यामध्ये दाखवत असताना. सच अ ब्युटिफुल क्रिकेटर ऑफ द टेनिस वर्ल्ड. सर्वांची मनं जिंकतो ओमकार. सेकंडला फलंदाज, वन डाऊन आलेला फलंदाज करण पाटील. मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेला करण. बघायचे यावेळी कशी कामगिरी करणार. गुड बॉलिंग फ्रॉम ओमकार. चंद्र खोडून काढला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये निघतो डीप कव्हरला. सीमा पलीकडे कपल ऑफ द बाउन्सेस. दॅट्स अ 4 रन्स. सन्मान होईल. करण पाटील मागच्या सामन्यामध्ये 25 धावा कुठल्या होत्या. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह दाखवतात. स्पीड शॉट, कारण त्याला थांबवणं मॅन फ्रॉम टेंबोडे खूप चांगला फलंदाज आहे. त्याचं कौशल्य दाखवत असताना स्ट्रेट ड्राईव्ह एकदा मिळण्याची अपेक्षा निश्चित असू शकेल. शुभम चेंडूला बॅकअप देतोय. चांगला क्षेत्ररक्षक शुभम. मागच्या सामन्यात देखील सर्वांना प्रभावित केलं होतं आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय सर्वांचं उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा म्हणजे अर्थातच रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. आमचे कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे या 2 बंधूंच्या माध्यमातून बंधुप्रेम कसं असावं, सामाजिक बांधिलकी कशी जपावी आणि समाजाला संघटित करून समाजासाठी सामाजिक कार्य कसं करावं, या 2 बंधूंच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि आज पाहतो क्रिकेटचा 16 त्यांच्या माध्यमातून. रम्य सायंकाळ, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि थंडगार वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, या वातावरणामध्ये पोषक वातावरणामध्ये आपण रायगड प्रीमियर लीगचा 3रा सामना एन्जॉय करतोय. या सामन्यामध्ये मात्र जो जिंकेल तो क्वालिफाय होणार, जो हरणार त्याला मात्र संघर्ष करावा लागणार. सायकला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. डावखुरी हाताचा फलंदाज येतो तो विकी पाटील. विकीने मगाशी अक्षरशः धुमाकूळ घातला होता, धावांचा वनवा पेटवला होता. तो विकी मात्र मैदानावरती मात्र ओमकारला त्याला फेस करावं लागेल. एक चांगला वेगवान गोलंदाज P1चं पलिशट मार्गस्थ असताना फलकावरती धावा 9 एक बास्ती आपण पाहतोय. फुल टॉस, बॅटचा फेस ओपन केलाय. व्हॉट अ शॉट, क्वालिटी स्ट्रोक फ्रॉम द विकी पाटील. 1 बाउन्स सीमा पार, चौकार. I will look at the action replay. ओमकार खूप चांगला विकेने फटका. फुलटॉस चेंडू, चांगला प्रहार, गॅप शॉटचा P1चा सुंदर वापर केलाय. फुटवरचा चांगला वापर, योग्य वापर होता. शॉटचं सिलेक्शन सुंदर होतं आणि चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती बारक्यानं चौकार मारला, शेवटच्या चेंडूवरती विकीनं चौकार मारला. अशी रीती पहिल्या षटकाची सांगता होते. एकूण धाबालकावरती 13 एक बास्ती आपण पाहतोय. दमदार सुरुवात, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला जर्मन सायरा स्पोर्ट, टेंबोडे ओवले, RMSK YCC मुरबी आणि तोच संघ आता खेळतोय तो मात्र विजेत्या संघासमोर म्हणजे निश्चितच वरद टावर रसानी या संघासमोर. एका बाजूला संकेत पाटील, एका बाजूला रजत मुंडे, या 2 नामांकित संघटनांमध्ये हा सामना आपण पाहतोय. विनर वर्सेस विनर. जो जिंकणार तो मात्र क्वालिफाय होणार आणि जो हरणार त्याला मात्र संघर्ष करावा लागणार. या बघूया दुसऱ्या षटकामध्ये काय काय घडते मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतोय अजय मराजके. मागच्या सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी केली अजयची आणि खूप चांगला झेल टिपलाय. अजयने पॉइंटला स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना बारक्याला, तोच अजय येत असताना गोलींच्या मार्कवरती. सेकंडला फलंदाज येतो करण पाटील. करणनं 5 धावा कुठल्या आतापर्यंत, विकीने 4 कुठल्या आहेत. दोघांनी 4 चेंडूचा सामना केलाय. 9 धावांची भागीदारी केली आणि सांगतात एकमेकाला की सामना आपल्याला जिंकायचा आहे. हा सामना फार मोठा होईल. मागचे 2 सामने एकतर्फी राहिले, मात्र आता सायंकाळच्या वातावरणामध्ये, रात्रीच्या अंधारात, फ्लड लाईन मध्ये, अंडर फ्लड लाईन मध्ये हा सामना प्रेक्षकांची मने जिंकेल यात तिळमात्र शंका नाहीये. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत काहीतरी प्रेक्षकाला आणि तेच दाखवत असताना ऑन द टॉस चेंडूला भिरकावून दिला. सीमा पलीकडे मिडविकेटच्या डोक्यावर शुभम चेंडू खाली आणि फलंदाज बाद. ओ माय गॉड, दुसरा धक्का मैदानावरती.
ऍक्शन रिप्ले बघूया आपण. किती सुंदर जल टिपलाय बघा शुभम ना. फलंदाज बॅकलिप थोडीशी खाली राहिली, पॉवर कमी पडली, जनरेट पॉवर कमी झाली आणि शुभमनं अचूक अंदाज उचलाय. शुभम या सायंकाळच्या थंडगार वातावरणामध्ये आपला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना, फिल्डिंगला एन्जॉय करत असताना सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलंय. स्टँडर्ड उंचावलंय त्यानं आपल्या क्षेत्ररक्षणाचा. दुसरा धक्का 13 धावसंख्येवरती. विकी इज वॉकिंग बॅक. नवीन फलंदाज मदत येत असताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्या अजयनं. मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली. तोच अजय येत असताना गोलच्या मार्कवरती नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती प्रवीण घरात, मॅन फ्रॉम काळुंद्रे. अप्रतिम खेळाडू मैदानावरती येत असताना बघायचं प्रवीणची फलंदाजी ह्या हंगामामध्ये किती टच मध्ये आहे, किती फॉर्म मध्ये आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे. मागच्या सामन्यात संधी जास्त लाभली नाही त्याला, मध्ये मी कौतुक करेन गोलंदाजाचं. अप्रतिम गोलंदाजी अजय मराजगे. अप्रतिम गोलंदाजी ऑन साइडला खेळायच्या नादामध्ये एकदा मिळणार. छत्रपती सर्कलला फार वेगानं इनसाइड सर्कल मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक रजत मुंडे येत असताना कॅप्टन टीम मागच्या सामन्यामध्ये 16 चेंडूत 41 धावा कुठल्या आणि 3 गडी बाद करून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला तोच रजत चेंडू खाली येत असताना. यस रायगड आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. वर्ष 5वं आणि 5व्या वर्षामध्ये करंट कोण उचलणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 32 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगली स्पर्धा, क्रिकेटचा दर्जा, क्वालिटी, लेवल, स्टँडर्ड उंचावण्याची स्पर्धा आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस हवेत. गोलंदाजाला धावसंख्येला आकार 14 या दोन बाद 14 स्थिती आपण पाहतोय. विकी खेळतोय 4 वरती. विकी बाद झाला. प्रवीण घरात आलाय आणि त्याला साथ देणार स्ट्राईक एंडला विकी पाटील आणि प्रवीण घरत. स्ट्राईकला विकी. विकीकडे अपेक्षा भरपूर असणार आहेत. करण पाटील बाद झाल्यानंतर विकी आलाय. बघायचे धावा किती येणार मैदानावरती. एकूण धावा कधी 14 2 बास्ती आपण पाहतोय. हा सामना जिंकायचा आहे दोन्ही संघाला, कारण हा जर सामना जिंकला तर दोन्ही संघ सेफ होतील. एक जिंकणारा संघ आणि त्यासाठी ही लढाई आपण पाहतोय. चांगली लढाई होणार. Oh, what a shot. Excellent stroke, supplant timing on that occasion. Brilliant stroke. That's a super six. लवकर भिरकावलाय. 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करेन. बघा चेंडू दाखवलाय. चेंडूवरती जो ब्रँड आहे तो देखील दिसतोय. एवढी क्वालिटी आणि क्वालिटी साठी गणली जाणारी वाहिनी आपण पाहतोय. 20 धावा फलकावरती. विकीला पाहिल्यानंतर मला MS धोनीची आठवण येते, कारण ज्या पद्धतीची हेअरस्टाईल आहे सध्या पूर्ण चेंज केली त्यानं. त्याचा खेळ चेंज झाल्या मैदानावरती. बघायचं विकी किती चांगली कामगिरी करेल. सुनील पाटील आमचे पंच, त्यांचा सुपुत्र. किती अभिमान वाटत असेल आपला मुलगा इन ऍक्शन मध्ये खेळत असताना. त्यांचं हृदय देखील भरून येत असेल असं आपण पाहतोय मैदानावरती. 19 धावा 20 2 बास्ती आपण पाहतोय. बघायचं धावांचा डोंगर किती उभारला जातोय. 79 धावा पूर्ण करायचे आहेत. अनिल दादा पाटीलांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. उंचावरना क्रिकेटचा स्टँडर्ड किती उंचावलाय, ग्रामीणचं क्रिकेट किती उंचीवर गेलाय हे दाखवणारी ही रायगड प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. राऊंड विकेट यावेळी मात्र वेगळ्या पद्धतीने केल्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन हवा होता. दोन्ही फलंदाज एका सेंडला येणार का हा प्रश्न निर्माण झाला होता, कारण विकीचं बॉडीचं बॅलन्स आता मध्ये बिघडलं होतं. त्याला एक वेगळ्या शैलीतनं इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. फाईनल खाली होता आणि तो क्लिअर करू शकला नाहीये. डॉट डिलिव्हरी, कारण गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, तेवढ्याच विचारांना भरलेला आहे. त्याच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे आणि तो गोलंदाज आपण पाहतोय तो अजयला आपण पाहतोय. टार्गेट 79 आहे. आता 79 टार्गेट पार करताना ह्यावेळी मात्र या संघाला कसरत करावी लागते, घाम घालावा लागतो. लेफ्ट हँड राऊंड विकेट. ब्युटिफुल डिलिव्हरी. इट्स वाईड. येस ऍब्सोल्युटली. कारण भरपूर वेळा असे अपील केले जातात पंचांना गाफील करण्यासाठी, मात्र पंच देखील तेवढे सतर्क आहेत. तिथे मिस्टर दोळकरनाथ चौधरी सरांनी सांगितलं इट्स ऍब्सोल्युटली वाईड. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड लेग सम इट्स वाईड. कारण चेंडूची एक्झॅक्टली डिलिव्हरी पाहिली पंचानं. फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होती, लेंथ कुठे होती, लाईन कुठे होती, चेंडू एक्झॅक्टली कुठे स्किड झालाय आणि विकेट किपरनं एक्झॅक्टली चेंडू कुठे गॅदर केलाय या संपूर्ण शहानिशा झाली आणि चेंडू पंचाने सांगितलंय इट्स ऍब्सोल्युटली वाईड. धावसंख्येला आकार 1 न वाढतोय आणि 1 धावसंख्येला पुढे सरावली. धावसंख्या ती मात्र 21 या धावसंख्येवरती. दुसरा षटक मार्ग 6 षटकाचा सामना. 79 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. लावले शॉट. उंची जास्त, लांबी जास्त की कमी हे पाहणं गरजेचे असणार आहे. आणि चेंडू सीमा पलीकडे भेदत असताना मिड विकेटच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम ब्युटिफुल शॉट. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 6.
फटकेबाजी हे सॉन्ग होतं आमच्या दोन्ही बंधुराजांसाठी, कैलाश मात्रे आणि ओम मात्रे, आमचे गुरु मात्रे यांच्यासाठी. कारण हे दोघे बंधू जरी असले ना तरी मित्रासारखे राहतात. आणि बंधुप्रेम कसं जपावं, सामाजिक बांधिलकी कशी जपावी, या दोन बंधूंच्या मध्ये आपण शिकू शकतो. अप्रतिम फटकेबाजी विकेच्या बॅटमध्ये, वड ॲक्शन रिप्ले, खूप चांगला प्रयत्न होता तिथे, नाही जमलं. ऋषी होता तिथे, मात्र ऋषी पोहोचू शकला चेंडूपर्यंत. आणि विकेच्या बॅटमधनं घणाघाती फलंदाजी, अजून एक षटकार. 27 धावा विकी खेळतोय 16 वरती. 4 चेंडूचा सामना केलाय. जबरदस्त बॅटिंग स्ट्राईक त्यानं मेंटेन केलाय. 400च्या बॅटिंग स्ट्राईक धावा करत असताना धावा आणि फक्त धावा मैदानावरती. लवली डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका. यावेळी मात्र चेंडूला फक्त वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. मयूर चेंडूला बॅकअप देतोय, कव्हर करतोय फक्त सिंगल. वॉट बॅटिंग, किती चांगली फलंदाजी. षटकाचे होते सांगता. विकी पाटील ठेवला आपल्याकडे स्ट्राईक. 2 षटकांची सांगता होते. 28 धावा पाहता धावांचा डोंगर उभा केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये 14 धावा, माफ करा, पहिल्या षटकामध्ये 13 धावा, या षटकामध्ये 15 धावा. एकूण धावसंख्या 28. 2 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. विजेता वर्सेस विजेता, विनर वर्सेस विनर सामना आपण पाहतोय. आणि दोन संघांमध्ये एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय. 79 धावांचा टार्गेट, 28 धावा आतापर्यंत होतात. उर्वरित समीकरण मात्र थोडंसं कठीण होतंय. ते मात्र आता 79 धावांचं टार्गेट पार करताना 28 धावा आल्यात. आणि आता समीकरण राहिले ते मात्र 24 चेंडू 51 धावांची गरज. 51 रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलिव्हरीज. सो लेट्स सी हू विल बी क्वालिफाय फॉर सुपर 16. हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. 2 षटकांची सांगता. नवीन षटकाला प्रारंभ बघायचा आहे. रजत मुंडे कोणत्या गोलंदाजाचा वापर करणार, कारण आतापर्यंत दोन्ही गोलंदाज फेल ठरलेत. कारण एका षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. P1 P2 चा चांगला वापर झालाय. आता बघायचं यावेळी तिसऱ्या षटकामध्ये रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय आणि कोणाचा वापर केला जातोय. गोलंदाज येतोय ओमकार पाटील. ज्या ओमकारनं मगाशी खूप चांगली गोलंदाजी केली तो ओमकार आला. मी मगाशी सांगितलं होतं की याच ओमकारला सर्वात जास्त या संघामध्ये बोली लागली ती म्हणजे 16,000 रुपयाची. तोच ओमकार येत असताना स्ट्रायकला फलंदाज विकी पाटील खात्यामध्ये. स्ट्राईक ठेवला, क्लीन बॉल. ओ माय गॉड, बिग विकेट, बिग ब्लो. गरज होती या विकेटची. विकी इज वॉकिंग बॅक. पाहायला हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. किती चांगला योग्य वापर केला बघा. खूप सुंदर गोलंदाजी. विकेटचा स्टान्स वेगळा होता, ऑनसाइड केल्याचा मनसुबा होता. आणि चेंडू मात्र बॅट अँड पॅटनं परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट मिडल मोडायला. वॉट बॉलिंग. आणि विकी मात्र बाद होते. अजून एक धक्का क्रमांक 30. 28 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज या संदीप सर. तर खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. दोन्ही बाजूने बक्षीस आहे बघा. आमचे आई ग्रुपचे अजय भागीत यांच्याकडून कोणताही खेळाडू जर विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय तर 5,000 आणि षटकार लगातार 3 मारतो त्याच्यासाठी देखील 5,000 आहेत या मॅच साठी. तर बघूया, अजय भागीत यांचं देखील कौतुक करावं लागेल. काल देखील शेवटच्या मॅच मध्ये चांगली बक्षिसांची खैरात त्यांनी देखील केली होती. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 वरती कामरान सोरडे येत असताना मॅन फ्रॉम सोंडे. कामरान सोंडे मॅन फ्रॉम मुरुडच्या कडे तुम्हाला पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे, ही रंगत आहे रायगड प्रीमियर लीगची. संपूर्ण जिल्ह्यातील श्रीवर्धन पासून तुम्हाला खेळू या स्पर्धेत पाहायला मिळतात. म्हणून तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते मैदानावरती. गुड बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग. विकीला बाद केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलाय ओमकारचा. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी, मात्र मागच्या षटकामध्ये थोडासा मागडा ठरला आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय ओमकार. फुल टॉस ड्राइव्ह केला, चेंडूला बॅकफुटला बॅकलिपला खाली ठेवत असताना सिधे पुढे सरकला लॉंग ऑनला. विवेक येतोय. एकच जा गुड थ्रो. नंतर मात्र कमालीचा थ्रो होता. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवणं, रन त्यानंतर ग्रीप बनवून फेकणं फार कठीण असतं. ग्राउंड फील्ड करणं चॅलेंजिंग असतं. 100% कमिटमेंट देत असताना आणि फक्त एकच धाव. हा बघा आमचा व्यासपीठ. हे रंगीबिरंगी फेटे आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. 29 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय. संदीप मुंडे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. स्क्रीनवरती बघू शकाल आपण त्यांना. लवली शॉट आणि चेंडू सीमा पलीकडे लॉंगा चेंडूकर भिरकावून दिलाय 6 धावांसाठी.
त्या आयवा कॅच ज्याने घेतले ना एका हातामध्ये त्याचं कौतुक आहे. प्रवीण घरात तोच ब्रँड, ती दहशत, तोच दरार अजूनही कायम दाखवत असताना ड्राईव्ह केला चेंडूला अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफला चेंडू पुढे विवेक, दुसऱ्यांदा येत असताना बॅकअप थ्रो, बाउन्स दिले त्यानं, गोलंदाज एंडला एकच धाव. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती, चांगल्या चेंडूवरती प्रहार, खराब चेंडूवरती समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना हे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. डोकी डुकी ठरला प्रवीण करत मैदानावरती. करण कामरान येत असताना स्ट्रायकनला एक या धावसंख्येवरती खेळत असताना बघायचं स्ट्रायकन डावकुरा फलंदाज आहे ओमकार साठी. धावसंख्येला आकार 36 धावा 3 बास तिथे पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना P1 P2 चा रिस्ट्रिक्शन संपल्यानंतर शॉर्ट पॉइंट आपण बघू शकाल. थर्ड मॅनला 100 डीप मध्ये आपण पाहतोय, मिड विकेटला आपण पाहतोय, शॉर्ट लेग मध्ये आपण पाहतोय. असे क्षेत्राची बी रचना कनेक्टिंग वेळ नाहीये. एका धावेचा अंकुश असू शकेल, शंका नाही. दुसऱ्या धावेचा नाहीये. येत असताना पुन्हा एकदा मयूर तिसऱ्यांदा येतो चेंडू खाली. गुड फिल्डिंग, एन्जॉय करतोय स्वतःला, कारण त्याचा स्पिरिट फार चांगला आहे. कारण नवचैतन्य नवतरुण्य खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आणि एकच धाव फलकावरती. व्हेरी गुड कमबॅक फ्रॉम द ओमकार. षटकार मारण्यात किती सुंदर कमबॅक केलाय. वंडरफुल कमबॅक मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने षटकार लावला प्रवीणनं, त्यानंतर मात्र मागच्या 3 चेंडूवरती 3 संघाचा पुन्हा कमबॅक केलाय. एकूण धावा 37, लॉस ऑफ द 3 विकेट्स. प्रोग्रेस थर्ड ओव्हर and this is a delivery, final delivery ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॅकलिपला खाली ठेवलं, मिड विकेटच्या पुढे सरकलाय. एकदा पुढे गेले ऋषी येत असताना शुभम येतोय. चौथ्यांदा चेंडू खाली थ्रो मात्र बाउन्स दिलाय. बॅकअप चांगलं होतं तिथे आणि फक्त एकच धाव. गुड बॉलिंग, किती सुंदर कमबॅक केलं ओमकारनं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, नंतर मागच्या 4 चेंडू फक्त 4 सिंगल. कमबॅक करून दाखवलं. षटकाचे होते सांगता. एकूण धावा 38, 3 बाद डीज आहे. तर उद्या मात्र या स्पर्धेचा 6वा दिवस असेल, डे नाईट फॉर्मॅट. तर उद्या पहिला सामना आहे बघा, 2:30 वाजता रिपोर्टिंग आपल्याला नेट करायची आहे. अर्ना 11 फुगाव कोलाड, अक्षय पाटील जे कॅप्टन आहेत, आणि त्यांच्या अगेन्स्ट बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मला अलिबाग अक्षय म्हात्रे. हा पहिला सामना असेल. दुसरा सामना बॉस फायटर ओवले अजय भातोसे जे कॅप्टन आहेत, आणि दुसरा सामना MD वॉरियर्स अलिबाग पंकज जाधव. म्हणजे उद्या देखील बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तर उद्या देखील यायला विसरू नका, चांगले सामने नक्कीच पाहायला मिळतील या मैदानामध्ये. स्क्रीनवरती बघू शकाल या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय वरद टावर एसआयनीचे आमचे संदीपजी मुंडे. स्वागत आहे साहेब तुमचं आणि त्याचा संपूर्ण परिवार आपण पाहतोय. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. ही ड्रिंक स्टॉल आम्ही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिष्कामध्ये पाहिली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा आम्ही ही ड्रिंक स्टॉल पाहतोय. कारण ही क्वालिटी आहे कैलाश म्हात्रे आणि गुरु म्हात्रे यांची. कारण कुठेही कमी नाही, जिथे कमी तिथे आम्ही हे सांगत असताना ना बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू आता मात्र 18 आणि गरज आहे ते 41 धावांची. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडू 38 धावा कुठल्यात आणि 38 धावा कुठत असताना 3 गण्याचा मोबदला गमावा लागलाय. आता बघायचं येणारं षटक कसं फेकलं जाईल, 2 षटकामध्ये किती धावा राहणार आणि सामना कसा रंगणार, विजेता कोण ठरणार आणि लुझर कोण असणार, या आपण चर्चा करूयाची. उत्कट शिगेला पोहोचेल, कारण या षटकानंतर सामना शेवटच्या टप्प्यात देणार आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकणार. लक्षवेधी लढत ठरते या मैदानावरती. नवीन गोलंदाज सज्ज होतोय रजत मुंडे, स्वतः संघाचा संघनायक. मागच्या सामन्यामध्ये रजतनं शेवटचं षटक फेकलं होतं, 3 गडी त्यांनी बाद केले होते. मात्र आता निर्णय त्याने बदललाय, कारण जशी वेळ तशी स्ट्रॅटेजी, त्यासाठी तो ओळखला जातो. बघायचं रजतची काय रणनीती असणार मैदानावरती. येणारी षटक आता 3 म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 13.66 च्या सरासरी धावा उभारायच्या आहेत. या संदीप सर. तर नक्कीच आमचे रशीद चांदणी साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. स्ट्राईकला सज्ज होतोय तो प्रवीण घरात. प्रवीणनं षटकार मारलाय, उंचावल्या त्याने आज अपेक्षा. प्रवीणकडनं अपेक्षा भरपूर असणार आहे. भरपूर ऊन वारा पाणी पाऊस संघर्ष पाल्यानंतर प्रवीणनं भरपूर क्रिकेट खेळलाय. विकी पाजल्यानंतर जबाबदारी स्वीकारली. मात्र अजूनही कामरान अजूनही मैदानावरती आहे, त्याने बॅटचा फेस ओपन केला नाहीये. गोलंदाज रजत मुंडे एक वेगळ्या रणनीतीनं सज्ज होते गोलंदाजासाठी.
Lovely shot. Welcome to ground. Big shot. Big hit. That's a 6. किती लवकर लाईन मध्ये आला आणि किती लवकर बॅटचा फेस ओपन केलाय. आज तर ब्रँड आहे फलंदाज प्रवीण घरतचा. दुसरा षटकार. यस, रायगडचा रॉस्ट टेलर म्हटलं जाते त्याला, तोच फलंदाज. रायगडचा वंडरबार आकाश तारेकर. रायगडचा फलंदाज आपण पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी. धावसंख्येला आकार. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलंय रजत मुंडेचं. रजत मुंडेला भारावून सोडलाय, विचारात पडलाय. पहिल्या चेंडू षटकार प्रचंड दडपण निर्माण केलाय. बघायचं प्रवीणची वेगळी स्ट्रॅटेजी काय असणार आणि त्याला रजत मुंडे किती थांबवणार. चांगली फाईट पाहायला मिळते. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्षवेधी आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना मला भरपूर प्रेम दिलंय. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. अक्षरशः उदंड प्रतिसाद दिलाय. युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा आपण पाहतोय. लक्षवेधी लढत रायगड प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एकूण 10 धावा फरकावरती 44 लॉस ऑफ द 3 विकेट्स. पुढचा चेंडू. ओ क्लीन बॉल. क्लीन बॉल. आप शेर है तो हम सवा शेर है. उलट परत यावेळी मध्ये परत उत्तर दिलाय आणि फलंदाज मोठा धक्का दिलाय. प्रवीण घरात इज वॉकिंग बॅक. आपण स्क्रीन वरती आणि टायमिंग शॉट किती होता आमचा सँडीचा. जेव्हा गडी बाद केल्यानं बघा त्याची ऍक्शन बघा, त्याचं सेलिब्रेशन बघा. कारण पहिल्या चेंडू षटकार आला त्यानंतर मात्र पलटवार केलाय आणि दाखवले रजतनं खूप चांगला. लाईव्ह टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले दाखवायचे प्लीज. रोहित पाटील ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण. रजतनं केलेला जल्लोष. हॅव लुक ॲट द ऍक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. प्रवीणला चेंडू समजला नाही. अत्यंत घातक चेंडू बॅट पॅटर्न निघून गेला, खाली राहिलाय आणि सेलिब्रेशन बघा. सेलिब्रेशन बघा रजतचं. यस आय एम टेकन. यस हेच सांगितलं मैदानावरती. मजा येईल सामन्यावरती. नवीन फलंदाज येत असताना मैदानावरती रोहित पाटील. यस 2,86,749 सबस्क्राईब झालेत 24 लाईव्ह इव्हेंटचे. जर तुम्हाला आवडत असेल क्लॅरिटी अँड क्वालिटी तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम द्या 24 लाईव्ह इव्हेंटला. 44 लॉस ऑफ द 4 विकेट्स. 44 धावा आणि 4 गडी बाद आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ बघा आणि चौथा दिवस देखील 4चं समीकरण जुळतंय मैदानावरती. उशिराच फटका खेचलाय आणि स्वतः यस गोलंदाज सज्ज होते रजत मुंडे. अजून एक धक्का मैदानावरती. एका मागणे धक्के दिले जातात आणि या धक्क्यातला संघ कधीच सावरणार हा प्रश्न उभा राहतोय. कुठे जाऊ नका पात्रा. सामना अंगावरती शार आणि सामना रंगात निर्माण करतोय. मच्छिंद्र पाटील सर बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात ना. आता जर या बॉलला विकेट आली तर अजय भागीत आमचे आई ग्रुपचे मेंबर यांच्याकडून 5,000 रुपये. यस संदीप सर नवीन फलंदाज आला तो सचिन मोरे मॅन फ्रॉम नेरे, ज्याने हॅट्रिक प्राप्त केली मगाशी. तो फलंदाजीला आलाय आणि बघा फलंदाजीच्या यावेळी हॅट्रिकच्या बॉल होती. ऑन द हॅट्रिक रजत मुंडे. किती सुंदर वंडरफुल कमबॅक केला मैदानावरती. पहिल्या चेंडूत प्रवीण घरतनं षटकार मारला, नंतर मात्र दांड्या गोल केल्या दोघांच्या. 2 गडी बाद केले मैदानावरती. बघायचं संदीप मोरे मॅन फ्रॉम नेरे या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक त्याने प्राप्त केली होती. दुसरी हॅट्रिक रजत मुंडे पार करणार का? लक्ष वेधते तुमचं या महत्वाच्या चेंडूकडे. ओर द विकेट. ओ अत्यंत घातक चेंडू. यस क्लीन. LBW फिगर गोज ऑन अंपायर. अनदर विकेट गोज डाऊन आणि हॅट्रिक प्राप्त करतो. यस फलंदाजाने रिव्ह्यू घेतला इथे, आम्ही चेक करू. नो डाऊट विदिन 15 सेकंड मध्ये त्याने घेतला तो रिव्ह्यू आणि त्याचे शहानिशा केली जाईल. अप्रतिम गोलंदाजी. द रिव्ह्यू नाहीये LBW साठी, लेग बिफोर साठी तर परतावा लागेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. नो डाऊट परतावा लागेल. आणि दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया रजत मुंडेची. आजच्या दिवसातील ही दुसरी हॅट्रिक. आणि
नक्कीच अजय भागेत यांचं देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही बाजूने त्यांनी पारितोषिक लावलं होतं, परंतु इथे मात्र गोलंदाजाने त्याचा फायदा उचलला रजत मुंडेने. तर अजय भागेत यांच्याकडून 5,000 रुपये नक्कीच इथे जमा झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य अजय भागीत यांना आपण पाहू शकता. कैलाश शेठ म्हात्रे यांचे खूप खंबे समर्थक. धाकटी जुईचा नवीन फलंदाज मैदानात 6 गडी बाद झाले आतापर्यंत, त्यामुळे थोडंसं मात्र चिंतेचं वातावरण असतं संख्येच्या चेहऱ्यावरती, कारण 6 गडी बाद झाले आतापर्यंत. उर्वरित समीकरण 14 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज आहे, त्यामुळे सामना रंगतोय. मी मगाशी देखील सांगितलं होतं की हा सामना एवढा सोपा नाहीये दोघांसाठी. विनर टू विनर दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, आत्मविश्वास उंचावलाय, त्यामुळे हा सामना फाईट होतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकते मैदानावरती. रात्रीच्या वातावरणामध्ये अंगावरती शारा निर्माण करतोय. 7:50 वातावरण फार कमी आहे, मात्र सामना तापलाय मैदानावरती. ग्रेट बॉलिंग, क्रॉस बॅट स्ट्रोक, लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, एक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशन, ब्युटिफुल डिलिव्हरी. देयर इज नो चान्स फॉर द रन्स. मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव नाहीये. पहिल्या चेंडूची षटकार, वंडरफुल कमबॅक कसा असावं याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना काट टाकत असताना राईट मूर्ती विकेट. कबड ड्राव करण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही जमलं. स्वतः रजतच्या जवळ चेंडू होता, त्याने मात्र गॅदर नाही केला आणि जाऊ दिला. चेंडू मात्र सिलिमी डॉपला, एकच धाव आणि अशा रीते षटक समापलं यशस्वी. पहिल्या चेंडूची षटकार येऊन देखील या षटकामध्ये फक्त 7 धावा देत 3 गडी बाद केले. व्हॉट अ सुपर बॉलिंग फ्रॉम द रजत मुंडे. येणारे चेंडू 12 आणि गरज असणारी ती 34 धावांची डीजे. नक्कीच आयवा कॅच घेतलेले जे प्रेक्षक आहेत, नाव देखील आम्हाला माहिती पडलंय, विनायक ढवले आहेत, त्यांनीच घेतलंय ना. तर कॅच घेतलेले आहे. तर या आपण इथे आल्याशिवाय पारितोषिक मिळणार नाही, तर ती आठवण आहे. RPL मध्ये तुम्हाला आयवा कॅशला पारितोषिक आणि खऱ्या अर्थाने इथला सन्मान हा खूप मोठा सन्मान आहे मच्छिंद्र पाटील सर. यस, निश्चित. आणि त्याच्यावरती रायगड प्रीमियर लीगचं जी आपण टी शर्ट पाहतोय ही तुम्हाला अविस्मरणीय राहील तुमच्या आयुष्यामध्ये कायम. या गोड आठवणी असणार आहेत, कारण रायगड प्रीमियर लीग तुम्हाला माहिती आहे ही प्रीमियर लीग नाहीये, हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडसाठी सर्व झटत असतात. त्यामुळे रायगड प्रीमियर लीगची उंची किती वाढली हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. येणारे चेंडू 12 आणि गरज होती 35 धावांची. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. समीकरण बदललं. 18 चेंडू 41 धावांची गरज होती, नंतर समीकरण होतं 14 चेंडू 35 धावांची गरज होती. आता समीकरण वेगानं बदललंय. 12 चेंडू 34 धावा. बघायचं सामना कोण जिंकणार. ज्या संघानं 72 धावा 4 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या त्या संघाला आता मात्र 45 धावा करताना 6 गड्यांचा मोबदला मोजावा लागलाय. त्याचं क्रेडिट मी रजतला देईन, रजतने हॅट्रिक प्राप्त केले. नवीन गोलंदाज सज्ज होतोय सूरज पुजारी. खाने आंबिवलीचा खेळाडू बघायचा. येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. थरार क्रिकेटचा रंगतोय सामना मैदानावरती. टॉपे चुकीचा शॉटचं सिलेक्शन, गोलंदाज स्वतः जज करतोय. यस टेकन. दिस इज अ गुड फिनिश. 1 more विकेट डाऊन. विकेट नंबर 7 गोज डाऊन. तीन झाले थोडंसं मैदानावरती, कारण 7 गड्यांचा मोबदला मोजावा लागला. फक्त 3ची लाईफलाईन राहिली आणि 11 चेंडू 34 धावा. वाटतं बॉलिंग. पहिल्या चेंडूत गडी बाद केलाय. जसा प्रवीण खरत बाद झाला तशी संघाला गरगर लागली आणि प्रवीण खरत बाद झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास उंचावलाय तो मात्र रजत मुंडेचा. येणारे चेंडू 11 आणि 34 धावांची गरज आहे. सामना रंगतोय मैदानावरती आणि प्रेक्षकांचं लक्ष देखील वेधतोय मैदानावरती. शांत रात्रीच्या अवतारात रंगलेला हा गरमागरम सामना आपण पाहतोय.
राऊंड विकेट ऑन साइडला पूल करत असताना शॉर्ट पूलच्या माध्यमातून पुढे सरकला, एकदा पुढे गेले करत दोन धाब्यांचा प्रयत्न नाहीये, हिम्मत नाहीये आता, कारण 7 गडी गमावलेत मैदानावरती. एकच धाव सिंगल डबल काही होणार नाहीये साध्य. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज होती 33 धावांची. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल सामना जिंकता येणार निश्चित नाहीये. सिंगल डबल सामना जिंकता येणार नाहीये. आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. 10 चेंडू 33 धावा. अजूनही मैदानावरती विनोद भगत सारखा फलंदाज आहे, अजूनही कामरान सारखा फलंदाज आहे. बघायचे काय कामगिरी करणार. मैदानावरती मजा आली सामन्यामध्ये. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी ही फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 2024 आमचे कैलासदादा म्हात्रे आणि गुरु म्हात्रे या दोन बंधूंच्या माध्यमातून बंधू प्रेम दाखवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती. 10 चेंडू आणि गरज आहे ती 33 धावांची. बघायचंय मगाशी सामना त्यांचा आपण पाहिला तो सायंकाळच्या वातावरणात झाला. आता सामना फ्लड लाईन मध्ये होतोय, त्यामुळे दोघांना भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतंय. राऊंड विकेट ऑन द टॉस. चेंडूला मात्र दिशा दिलीस करत विकेट क्षेत्राच्या पुढे सरकला, एकदा पुढे गेली 2 धाब्याचं मानस आणि पाहता पाहता 2 धाबा देखील पूर्ण करत असताना ही स्ट्रॅटेजी आता तुम्हाला पाहायला मिळाली. रजत मुंडेच्या पहिल्या चेंडूतील षटकाराला आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलाय आणि मागच्या 7 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. त्यामुळे प्रचंड दडपण निर्माण झालं आणि दडपण झुंगारायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. 9 चेंडू 31 धावांची गरज आहे. सामना अजूनही क्लोज एन्काउंटर आहे मैदानावरती. अजूनही सामना संपला नाहीये, कारण कोणाच्या बाजूला गेला नाही सामना. अजूनही क्लोज एन्काउंटर बनू शकतो सामना. राऊंड विकेट शॉट ऑफ प्लेन उचली दिली, लांबी कमी उंची जास्त, शतक जज करतोय निकेत मुंडे. चेंडू खाली फलंदाज बाद. 8वा धक्का मैदानावरती. आता मात्र कठीण झालंय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 31 धावांची. तसेच आमचे आई ग्रुपचे मेंबर अंकुश भागीत, तसेच विजयदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. तसे आमचे जुबेर शेठ पटेल, सर्व मंडळी आई ग्रुप सर्व इथे उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. नेक्स्ट बॅट्समॅन प्रतीक पाटील. मॅन जयेश खेरकर, माफ करा जयेश खेरकर. 9,000ची बोली लागणारा फलंदाज 4थ्या क्रमांकावर का आला हा प्रश्न विचारला असेल प्रेक्षकांनी. निश्चित मात्र काही स्ट्रॅटेजी असू शकते. समीकरण बघा कसं होतं. 14 चेंडू 35 धावा. नंतर समीकरण 12 34, 11 34, 10 33, 9 31. आता समीकरण उरलंय 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. 2 चेंडू या षटकातील एखादा षटकार चौकार आला तर सामना बॅलन्स होईल. सिंगल डबल आले तर सामना एकतर्फी होईल. बघायचे काय घडणार येणाऱ्या 2 चेंडू वरती. राऊंड विकेट फुल टॉस. बॅटचा फेस ओपन करण्या अगोदर बॅलन्स सोडला होता. नो बॉलचा पंचाकडे इशारा. चेंडूची मात्र फेका फेकी. एकदा पुढे गेली 2 धावा होतील आणि 2 धावा पूर्ण करत असताना 3 धावा होणार का. बघायचं याच 3 धावा प्लस 1 नो बॉल म्हणजे 4 धावा होतील का. बघायचंय. भरपूर घडामोडी झाल्या आहेत. पंचाकडे काहीतरी अपील मागितलंय, त्याच्या आपण शहानिशा करणार आहोत. तज्ञांनी तुम्हाला निर्णय देणार आहोत. प्रेशर आणि प्रेशर. जर प्रेशर कुकर मध्ये झाला, सिट्टी मारतोय, मात्र इथे प्रेशर डोक्यावरती आलाय. बघायचं काय घटना होतील आणि काय घडलंय लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करूया. येस, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक्झॅक्टली किती धावा आहेत, काय घडलं एक्झॅक्टली हे सांगणं आता कठीण असणार आहे. बीमर पण होता, त्यासाठी एक रिव्ह्यू असू शकतो. बघायचंय खूप काही घटना आपण पाहतोय. आई ग्रुप होवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 आमचे कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांना आम्ही भावी नगरसेवक या परिसरामध्ये संबोधलं जातंय. बघायचंय काय असणार आहे रिझल्ट या चेंडूचा. डिसिजन इज पेंडिंग. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद दिलाय. पहिल्या दिवशी रायगड ठाणा सामना आपण पाहिलाय आणि त्या सामन्यासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं समालोचनासाठी, मात्र आम्ही आळंदीची वारी कधी चुकवत नाही, त्यामुळे आम्ही ते पोहोचू शकलो नाहीये. त्यामुळे आयोजकांची आम्ही माफी मागतोय. येणार चेंडू आता मात्र गरज असणार
8-27 मध्ये चेंडू फारसा यावेळी मात्र एक्झॅक्टली टप्प्यामध्ये आला नाही फलंदाच्या रिदम मध्ये आणि रडार मध्ये येत नसताना एकच धाव मिळणार. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज असणारी ती 26 धावांची. 7-26. जर येणाऱ्या शेवटच्या चेंडूत षटकार आला तर मात्र सामना अजूनही बॅलन्स होऊ शकतोय आणि जर सिंगल डबल आले तर मात्र रजत मुंडेचा संघ वेगाने भरारी घेऊ शकतो मैदानावरती. खूप फेरबदल पाहिले मैदानावरती. सातत्याने विकेटची हॅट्रिक प्राप्त केली ती मात्र रजत मुंडेनं. त्यानंतर सामना टर्न झालाय मैदानावरती. विकेटचं सातत्य कायम राहिलं त्यामुळे मुरबी वार एमसी संघाला डोकं वर काढणं थोडंसं कठीण झालं. ओ गुड मॉर्निंग. दिस इज अ गुड फिनिश. चांगलं फिनिश केलं गोलंदाजानं. षटकाचे होते सांगता आणि आता समीकरण उरलंय एक षटक 26 धावांची गरज. डीज आहे. ती आपल्या कैलास दादाने आणि ते 26 आकडा मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि 26 धावांची गरज आहे मैदानावरती. कठीण झालं थोडंसं. ज्या संघानं मगाशी 72 धावा अवघ्या 4 षटकामध्ये कुठल्या होत्या त्या संघाची धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस फक्त 48 आणि गडी बाद झाले ते 8. किती फेरबदल झाले सामन्यामध्ये. रजत मुंडेचं मी कौतुक करेन. काय कॅप्टनशिप केली मैदानावरती मागच्या सामन्यामध्ये. यस संदीप सर. सन्माननीय प्रशांत कांबळे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. कोणचे आदरणीय प्रशांत कांबळे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. 53 धावा गडी बाद झाले ते 8. जिंकण्यासाठी एक षटक आणि 26 धावांची गरज. रजत मुंडे कमबॅक करत असताना कट केलाय. उचले गेला चेंडू. चांगला फटका प्रहार केलाय. 4 स्ट्रोक. पुढे सरकला मिड विकेटला. एकच धाव. येणारे मयूर चेंडू खाली येत असताना येणारे चेंडू मात्र 5 आणि गरज 25 धावांची. पहिला सामना एकतर्फी. दुसरा सामना एकतर्फी. तिसरा सामना एकतर्फी पाहायला मिळतो मैदानावरती. मजा आली नाही 3 सामन्यामध्ये. सामने रंगतदार व्हायला हवेत. प्रेक्षकांना उत्कंठा शिकेला पोहोचण्याचे सामने व्हायला हवेत. ब्युटिफुल डिलिव्हरी. फक्त चेंडूला दिशा देत असताना एकच धाव मिळणार आणि एका धावेने काहीच साध्य होणार नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 24 धावांची. या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले. मात्र फलंदाज आता टॅलेंटर आहेत. जे 7व्या नंबर नंतर येतात त्यांना टॅलेंटर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा फार कमी असतात. ते गोलंदाज म्हणून ओळखले जात असतात बघायचं तरी पण. ओ उचले गेला चेंडू. गुड बॉलिंग. रजतनं अचूक अंदाज टिपलाय आणि रजतचा संघ आता 6 सुपर 16 साठी क्वालिफाय साठी पदार्पण करतो की काय त्या दिशेने वाटचाल करतो की काय हे सांगणं आता मला सोपं झालंय. अप्रतिम कामगिरी आणि संदीप मुंडे स्वतः वरद टॉवर रसायनीचे व्यासपीठावरती आहेत. चेहऱ्यावरती स्मित असते त्यांच्या. कारण त्याने निवड केली रजतची. ती निवड मात्र चांगली ठरली. आता मात्र हा सामना गमावा लागेल का प्रश्न पडलाय. उर्वरित समीकरण थोडंसं फार कठीण झालं मैदानावर. ओ फक्त एकच धाव मिळणार आणि सिंगल डबल काही होणार नाहीये. जसा प्रवीण घरत बाद झाला जसे रजत मुंडेने हॅट्रिक प्राप्त केली तिथनं संघ मागे आला आणि त्या संघाला मागेच राहावं लागलं. परतीचा प्रवास करता आला नाही. खूप काही चुका झाल्या असं मी निश्चित मानणार नाहीये. मात्र रजतची कॅप्टनशिप चांगली ठरली. कारण ज्या रजतनं मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक एकच फेकलं होतं त्या रजतनं 4थं षटक फेकून संघाला कलाटणी दिली आणि एक चांगली संघनायकाची भूमिका देखील त्याने बजावली मैदानावरती. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी आणि पंचांचा यस फिंगर गोज ऑफ अंपायर. 9 गडी बाद झाले आतापर्यंत. शेवटची जोडी मैदानावरती आणि चेंडू राहिला तो देखील शेवटचा. फायनल डिलिव्हरी आणि शेवटची जोडी मैदानावरती. हार्ड लक बॉईज हार्ड लक. मजा आली नाहीये. पहिला सामना एकतर्फी. दुसरा सामना एकतर्फी. तिसरा सामना देखील एकतर्फी. त्यामुळे अजून 2 सामने संदीप सर आता चांगले होतील अशी अपेक्षा आपण बाळगूया. कारण ते सामने आता नॉकआउटचे असतील. कारण आता सामना होणार तो लुजर वर्सेस लुजर आणि लुजरला विनर या विनरशी खेळणार. मात्र आता भविष्य थोडंसं धोक्यात आलंय हे मी निश्चित सांगू शकतो दोन्ही संघांचं. बघायचं रजतचा संघ उंचली घेतोय. वरद टॉवर रसायने संघ या स्पर्धेतील आजचा पहिला संघ क्वालिफाय ठरू शकेल तो मात्र आज सुपर 16 मध्ये. वेल प्लेड बॉयज वेल प्लेड. अप्रतिम कामगिरी केली संघनायकाच्या माध्यमातून आणि प्रत्येक वेळी पदोपदी त्यानं आपल्या भूमिका बदलल्या आणि आपली चांगली संघनायकाची भूमिका पार पाडली रजत मुंडेनं. आणि हा सामना इथे संपलाय. फार मोठ्या फरकाने सामना इथे गमवावा लागेल. यस
आणि 56 धावा फार मोठ्या फरकाने सामना जिंकलाय. जिंकल्याबद्दल वरद टॉवर रसानी संदीप मुंडे तुमचं अभिनंदन. तुमच्या संघाचं देखील अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक संकेत नो डाऊट पण अजून एक संधी मिळणार शंका नाहीये. या आपण मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करूया. प्रेक्षकांना विनंती कुठेही जाऊ नका. 2 सामने अजून आपल्याला बघायचे आहेत. मध्ये 2 सामने चांगले होतील या गणनेला आपण साकडं घालूया कारण 3 सामने एकतरी झाले. मजा आली नाही सामन्यामध्ये. येस मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डचा